सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आषाढ महिन्यामध्ये एक तरी मंगळवारी किंवा तुमच्या कुलदेवीचा वार शुक्रवार असेल तर मंगळवार किंवा शुक्रवार बघून आपल्या कुलदेवीला एक वस्तू महिलांनो जरूर अर्पण करा. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. आपली कुलदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल ना, आपल्या आयुष्यात सगळं काही सोन्यासारखं होत असतं. आपल्या मनाच्या सर्व इच्छा आपली कुलदेवी जरूर पूर्ण करत असते. तर बघा, आषाढ महिना सुरू आहे आणि वर्षातून 4 नवरात्री येत असतात. चैत्र नवरात्री, अश्विन नवरात्री, शाकंभरी नवरात्री आणि एक गुप्त नवरात्री असते, ती आषाढ महिन्यामध्ये असते. बघा, गावोगावी आषाढ महिन्यामध्ये गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या, वरण भात, भाजी पोळी असा नैवेद्य आपल्या गाव देवीला सुद्धा दिला जातो. बघा, बऱ्याचशा गावांमध्ये अजून सुद्धा ही प्रथा आहे. गावागावांमध्ये शीतला देवी मातेचं मंदिर असेल किंवा साती आसरांचं मंदिर असेल किंवा आपल्या गाव देवीचं मंदिर असेल तर तिथं पारंपरिक नैवेद्य दिला जातो. आपलं घरदार लेकरं बाळांसह महिला दादा तिथं दर्शनाला जातात, नारळ वाढवत असतात, तिथं जाऊन नैवेद्य दाखवतात देवी आईला. नाहीच काही जमलं, साधा दही भाताचा पुऱ्या वगैरे तळून घेतात, त्यावर थोडा थोडा दही भात ठेवतात आणि तो नैवेद्य आपल्या गाव देवीला, शीतला देवीला, साती आसरांना दाखवत असतात. आषाढ महिन्यात ही केलेली सेवा जन्मभर पुरत असते, आपल्याला भरभरून सुख समृद्धी देते आणि आपल्या लेकरा बाळांना एक रक्षण कवच प्राप्त करून देत असते. तर आषाढ महिन्यामध्ये आता तुमचं नाहीच जाणं झालं बाहेर कुठं, तर घरातल्या घरात तरी आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून करा. आणि तुम्हाला जर जाणं होत असेल तुमच्या गाव देवीच्या मंदिरात जवळ असेल तर तिथं जाऊन साधा दही भाताचा जरी नैवेद्य अर्पण करून आला ना महिलांनो, तरी पण बघा आपल्या गाव देवीचं एक रक्षण कवच आपल्याला प्राप्त होत असतं आणि कुठलंच संकट ती आपल्यावर फिरकू देत नाही, येऊ देत नाही. वरच्या वर सगळी संकटं दूर करत असते आणि आपल्याला सुख समृद्धी, यश, प्रगती मिळवून देत असते. मुलाबाळांना भरभरून प्रगती मिळते. तर तुमच्या गावात जर परंपरा असेल की आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य पाणी दिला जातो, देवी आईला दर्शन केलं जातं, नारळ वाढवलं जातं, तिची ओटी भरली जाते, तर आवर्जून सहकुटुंब सहपरिवार जाऊन देवी आईचं दर्शन घ्या. बघा, हे पावसाळ्याचे दिवस असतात, आपण एक दिवस सुट्टीच्या दिवशी वगैरे किंवा मंगळवार शुक्रवार आपल्या गाव देवीच्या मंदिरात जातो लेकरा बाळांना घेऊन, त्यांची सहलसुद्धा होते. बघा, लहानपणीच्या आठवणी असतीलच आपल्याला सर्वांनाच. सारखं वातावरण निर्माण होतं, आपण आनंदाने तिथं जातो, देवी आईचं दर्शन घेतो, तिचा मानपान करतो, तिला नैवेद्य दाखवतो. वेगवेगळ्या दशम्या किंवा वेगवेगळ्या पुऱ्या, गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या, गोड दशम्या, तिखट दशम्या असा नैवेद्य देवी आईला दाखवला जातो. नारळाचा प्रसाद अर्पण केला जातो, तिची ओटी भरली जाते खणा नारळाची, तिचा मानपान केला जातो आणि मग आपण तिथं बसून देवी आईसमोर तिथं जेवण करत असतो. सुंदर दिवस असतो. म्हणून अशी जर परंपरा तुमच्या गावात असेल तर ही परंपरा अगदी छान अशी आपल्याला करायची आहे. असा नैवेद्य देवी आईला जरूर अर्पण करा. तर आषाढ महिन्यातील 4 मंगळवार आलेले आहे, 4 शुक्रवार आलेले आहे. तर कुठल्याही मंगळवारी शुक्रवारी तसं तर आपण महिला घरातली कुलस्त्री नेहमीच आपल्या कुलदेवीची, आपल्या माय माऊलीची सेवा रोजच करत असते. देवी आईची अभिषेक घालून, टाक असेल, मूर्ती असेल, छान अशी अभिषेक घालून सेवा करतच असते. फोटो असेल पुसून, हार फुलं अर्पण करत असते. हळदी कुंकू अक्षता वाहून तिची सेवा करत असते. रोज साखर, गूळ, दूध, साखर किंवा जे जेवण बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य दाखवते आपल्या देवांना. तर आपण रोजच सेवा करतो, पण हे 4 नवरात्री असतात ना वर्षातल्या, त्या खूप महत्त्वाच्या असतात आणि ती आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्री असते. आपण या नवरात्रीत घटस्थापना वगैरे केली जात नाही, पण देवी आईची साध्या भोळ्या मनाने आपण सेवा तर करू शकतो. घरातल्या घरात जरी केली ना चालेल. कुठलाही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही ही सेवा करू शकता. तर महिलांनो, ज्या दिवशी तुम्हाला, तसं तर आपण रोज सेवा करतो,
पण ज्या दिवशी देवी आईची तुम्हाला घरातल्या घरात सेवा करायची आहे ना, त्या दिवशी लवकर उठावं, डोक्यावरून पाणी घ्यावं, केस वगैरे धुवून घ्या आणि आंघोळीनंतर आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून घ्या. हळदीचं लेपन नाही जमलं, उंबरठा स्वच्छ पुसून घ्या गोमूत्राने. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून उंबरठ्याची पूजा करा. उंबरठ्याला हात लावा. तुमच्या माऊलीचं नामस्मरण करा. तुमच्या इच्छा देवी आईला सांगा. उंबरठ्याजवळ त्या दिवशी दोन्ही वेळेला दिवा लावा. तुळशी मातेची पूजा करा, सेवा करा. चातुर्मास सुरू आहे, तसं तर चातुर्मासात रोज आपल्या तुळशी मातेची हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा. दोन्ही वेळेला झालं तर दोन्ही वेळा तुपाचे दिवे आपल्या तुळशीजवळ लावा. नाही जमलं किमान संध्याकाळी लावा. झालं तर दोन्ही वेळेला लावा, पण तुळशीची सेवा आवर्जून करा. चातुर्मास सुरू आहे. तुळशीची जेवढी सेवा कराल ना, तेवढं भरभरून आपल्या भगवान श्री हरी विष्णूंची कृपा, माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे आणि घरात सगळं काही मंगल शुभ गोष्टी घडून येणार आहे बघा. म्हणून तुळशी माऊलीची जेवढी सेवा कराल ना, तेवढी जरूर करायची आहे. तर मंगळवार किंवा शुक्रवार आपल्या देवी आईची सेवा करताना या गोष्टी महिलांनो आवर्जून करा. आपलं घरदार स्वच्छ करा, इतकं प्रसन्न करा की माऊली इतकी धावत आली पाहिजे माता लक्ष्मी, आणि अखंड तिने आपलं स्थिर स्वरूपात आपल्या घरात दारात वास केला पाहिजे. असं आपलं घर नेहमीच पवित्र ठेवावं. पण अशा शुभ तिथींना जेव्हा आपण आपल्या देवी आईची सेवा करतो ना, तेव्हा तर आवर्जून असं पवित्र वातावरण घरात निर्माण करा. देवघरात देवी आईचा टाक असेल, मूर्ती असेल, छान असा दुधाने, पंचामृताने नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे. देवी आईला तांदळाच्या राशीवर स्थापन करायचं आहे किंवा फुलांची रास करा तुम्ही, आणि त्या देवी आईला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून कुंकुमार्चन करायचं आहे. तुम्ही एक तामण घेऊ शकता, त्यावर हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढा, थोडीशी तांदळाची रास करा, त्यावर तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा माता लक्ष्मीचं श्रीयंत्र असेल किंवा मूर्ती असेल तुमच्या देवी आईची, त्या तामणात ठेवायची आहे. आणि देवी आईला तुम्ही ओम श्रीम नमः, ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करून तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा कुंकुमार्चन करायचं आहे देवी आईला. कुंकुमार्चनची सेवा कधीच खाली जात नाही. म्हणून आषाढ महिन्यामध्ये एक मंगळवार किंवा शुक्रवार किंवा झालं तर प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन जरूर करा. त्याचबरोबर देवी आईला एखादी वेणी अर्पण करा. लाल गुलाबाची फुलं किंवा जास्वंदाची फुलं असेल, देवी आईला लाल रंग खूप प्रिय आहे. लाल रंगाची फुलं अर्पण करा. एखादी वेणी अर्पण करू शकता तुम्ही. तुमची सेवा कधीच खाली जाणार नाही. त्याचबरोबर देवी आईला काहीतरी गोडाचा नैवेद्य तुम्ही बनवू शकता. खिरीचा नैवेद्य दाखवा. तांदळाची खीर करा, रव्याची करा, शेवयांची करा. त्यात थोडे मखाणे असतील तुमच्याकडं तर मखाणे टाका. केशर असेल तर जरूर टाका. नसेल, साधी जरी केली तुम्ही तांदळाची, रव्याची, शेवयांची, किंवा तुमच्याकडं खपली गहू असेल तर गव्हाची सुद्धा खीर माता लक्ष्मीला, आपल्या कुलदेवीला खूप प्रसन्न करते. गूळ घालून केलेली खीर खपली गव्हाची, असा सुद्धा तुम्ही नैवेद्य एखाद्या शुक्रवारी, मंगळवारी दाखवू शकता. देवी आईची ही सेवा आपल्या घरात खूप भरभराट आणत असते. म्हणून महिलांनो, जरूर ही आषाढ महिन्यात सेवा करा. देवी आईला तुम्ही नैवेद्य दाखवा. तुम्ही ज्या पुऱ्या वगैरे तळण, आपण आषाढ महिन्यात तळणाचा सुद्धा नैवेद्य आपल्या देवघरात दाखवत असतो. मग एखाद्या मंगळवारी तुम्ही नैवेद्य दाखवा किंवा एखाद्या शुक्रवारी दाखवला चालेल. गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या, जो तुम्ही वरण भात, भाजी पोळी नैवेद्य बनवलेला असेल. काही ठिकाणी गोड दशम्या, तिखट दशम्या असा नैवेद्य बनवला जातो. जो नैवेद्य तुम्ही आषाढात तुम्ही बनवत असाल आणि दाखवत असाल, तो नैवेद्य जरूर दाखवायचा आहे. नैवेद्य झाल्यानंतर देवी आईला तुम्हाला तांबूल अर्पण करायचा आहे. विड्याच्या पानांचा तांबूल, खाऊ पानांचा तांबूल तुम्हाला अर्पण करायचा आहे. आता तांबूल नाही जमला तर गोड पानाचा विडा तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता. नाही जमलं, तुम्ही एखाद्या दुकानातून जिथं पान गोड पान वगैरे मिळतं, पान टपरीतून, तिथून सुद्धा तुम्ही
तुम्ही एक गोड पानाचा विडा त्या दादांना सांगा की देवी आईला गोड पानाचा विडा अर्पण करायचा आहे. ते दादा तुम्हाला छान गोड पानाचा विडा तयार करून देतील. घरी आल्यानंतर तो गोड पानाचा विडा एखाद्या वाटीत ठेवा. दोन्ही हातात ती वाटी घ्या. महिलांनो, देवी आईला बोलून घ्या की आज मी तुला तांबूल म्हणजेच गोड पानाचा विडा अर्पण करत आहे. नैवेद्य पाणी झाल्यानंतर कबूल करून घे आणि तो गोड पानाचा विडा देवी आईच्या चरणी अर्पण करायचा आहे. नंतर तो गोड पानाचा विडा तुम्ही पती पत्नीने किंवा मुलं बाळं सहकुटुंब सहपरिवार थोडा थोडा प्रसाद स्वरूप जरी खाल्ला, बाहेरच्या लोकांना देऊ नका. फक्त तुम्ही घरातल्यांनीच तो गोड पानाचा विडा खायचा आहे. एखाद्या मंगळवारी शुक्रवारी देवी आईला विड्याच्या पानांची माळसुद्धा अर्पण करा. महिलांनो, देठ असतो तिथं कच्च्या सुताने बांधून वगैरे तुम्ही 11 पानांची 5 पानांची 7 पानांची किंवा 21 पानांची माळ तयार करू शकता. बघा, आपण 3.5 शक्तिपीठांचं दर्शन घ्यायला जातो. विड्याच्या पानांशिवाय देवी आईचं दर्शन पुरं होऊ शकत नाही. कुठल्याही देवी आईचं स्वरूप बघा तुम्ही, तिथं विड्याची पानं अर्पण केलेलीच असतात. म्हणून मंगळवार शुक्रवार देवी आईला थोडी का होईना विड्याची पानं तुम्ही माळ अर्पण करा किंवा देवी आईच्या चरणी तुम्ही 5 पानं 11 पानं ठेवून जरी दिली, हळदी कुंकू व्हा त्यावर. नंतर ती विड्याची पानं तुम्ही निर्माल्यात वगैरे टाकू शकतात. आषाढ महिन्यामध्ये तुम्ही घरच्या घरी महिलांनो देवी आईची ओटी भरायची आहे. घरच्या घरी भरली खणा नारळाची तरी चालेल. तुम्हाला साडी चोळीची भरायची, तुम्ही साडी चोळीची भरू शकता. किंवा आपल्या गावाची परंपरा असेल, घराजवळ माऊलीचं मंदिर असेल गावदेवीचं, तुम्ही तिथं जाऊन ओटी भरत असाल, मग तुम्ही घरी नाही भरली तरीही चालेल. कारण देवी आई तर एकच आहे. आपल्या कुलस्वामिनीचं नामस्मरण करा आणि तुमच्या गावदेवी मंदिरात जरी तुम्ही ओटी भरली चालेल. आता प्रत्येकाच्याच इथं परंपरा नसेल, तुम्ही गावदेवी मंदिरात जात नसाल, तर मग तुम्ही घरच्या घरी जरी महिलांनो लहान लेकरं आहे नाही जमलं, मग घरच्या घरी जरी तुम्ही खणा नारळाची साडी चोळीची ओटी भरली ना चालेल. एखाद्या ताट घ्या, त्यावर साडी किंवा ब्लाऊज पीस घेतलेला असेल खण तो ठेवायचा आहे. त्यावर नारळ ठेवायचा आहे. 5 मुठी तांदूळ किंवा गहू ते ठेवायचं आहे. 7 शृंगाराचं सर्व साहित्य ठेवा. हळकुंड, खारीक, बदाम या सर्व वस्तू ठेवा. त्यात हिरव्या काचेच्या बांगड्या 6 घ्या, डझनभर घ्या. पण देवी आईच्या ओटीमध्ये हिरव्या बांगड्यांना खूप मान आहे, महत्त्व आहे. त्याचबरोबर विड्याची पानंसुद्धा गोड पानाचा विडा त्यात ठेवू शकता तुम्ही ओटीमध्ये, किंवा साधी विड्याची पानं जरी ठेवली 2-5 तरीही चालेल. ओटीला हळदी कुंकू अर्पण करा. आपल्या देवीला टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल, देवी आईला हळदी कुंकू अर्पण करा. ते ताट छातीशी घ्यायचं आहे आपल्या हृदयाजवळ. देवी आईला बोलून घ्या की मी गुप्त नवरात्रीत सुद्धा तुझी देवी आई साध्या भोळ्या मनाने ओटी भरत आहे. तुझं रक्षण कवच कृपाछत्र कायम माझ्या कुटुंबाला लेकरा बाळांना मिळू दे. तुझा आशीर्वाद कृपा आशीर्वाद सदैव आम्हाला प्राप्त होऊ दे. माझ्या घराची भरभराट होऊ दे. माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे. लेकरा बाळांची दिवस रात्र भरभरून प्रगती होऊ दे. कुठलेच अडथळे कुठलंच अपयश त्यांच्या मार्गी येऊ देऊ नको. कायम तुझी साथ कृपा आम्हाला मिळू दे. मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. महिलांनो, तुमच्या मनात जी इच्छा असेल ना, मग मुलं मोठी झालेली आहे, लग्न कार्याची झालेली आहे, ते तुम्ही बोलू शकतात. संतान प्राप्तीसाठी तुमची इच्छा असेल ती बोलू शकता. घर दार पैसा वगैरे पतिदेवांसाठी, मुलांसाठी, कुटुंबातील इतर सदस्यांसाठी, स्वतःसाठी तुम्हाला ज्या इच्छा आहे आपल्या कुलदेवीला बोलून घ्या. ते ताट हृदयाजवळ घेतल्यानंतर मनापासून प्रार्थना करा. 9 मंत्र बोलू शकता किंवा ओम कुलदेवताय नमः तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तो मंत्र बोलायचा आहे. तुम्ही रेणुका मातेचा मंत्र बोला, कुलस्वामिनीचा मंत्र बोला, तुमच्या तुळजामाऊली असेल, तुमची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, जो मंत्र तुम्ही नित्य सेवेत बोलतात तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. किमान 21 वेळा. नाही जमलं 9 मंत्र जरी बोललात तुम्ही, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करा तुम्ही 21 वेळा आणि हृदयापासून ती ओटी आपल्या देवघरात आपल्या कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करायची आहे. आता नंतर ते ओटीचं सामान काय करायचं, साहित्य काय करायचं, तर तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल तर सरळ ती ओटी उचला आणि देवी आईच्या चरणी अर्पण करून
आलात तरीही चालेल, किंवा ते साहित्य तुमच्या घराजवळ मंदिर नसेल जवळ तर ते साहित्य तुम्ही वापरू शकता. तो नारळ असेल, तुम्ही प्रसाद स्वरूप खाल्ला तरीही चालेल. साहित्य असेल साज शृंगाराचं तुम्ही वापरा. ज्या हिरव्या बांगड्या असतील तुम्ही स्वतः हातात घाला, देवी आईचा आशीर्वाद आहे. खण असेल तुम्ही शिवू शकता, साडी असेल तुम्ही वापरू शकता. पण अशा साध्या भोळ्या मनाने आपल्या कुलदेवी आईची ओटी आषाढात एकदा तरी मंगळवार शुक्रवार बघून जरूर भरा महिलांनो. ही सर्व सेवा आपण मंगळवार शुक्रवार बघून करायची आहे. पण जेव्हा पौर्णिमा येईल ना, आषाढातील पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा, या दिवशीसुद्धा महिलांनो या सर्व सेवा तुम्ही आपल्या देवघरात किंवा आपल्या गावात देवी आईचं मंदिर असेल तिथं जाऊनसुद्धा करू शकता. पौर्णिमा खूप प्रभावी तिथी ठरते. आपल्या कुलदेवीची सेवा आईपर्यंत पोहोचवायची असेल ना तर खूप शुभ तिथी आहे. अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, मंगळवार शुक्रवार आपली कुलदेवी जागृत स्वरूपात आपल्याला अखंड आशीर्वाद देऊन जाते आणि आपली सर्व सेवा, अगदी मनोभावे केलेली सेवा आई जरूर कबूल करते आणि आपल्या सर्व इच्छा जरूर पूर्ण करत असते. घरात अखंड लक्ष्मी आपल्या नांदत असते. कधीच आपली कुलस्वामिनी आपल्या घराला दाराला सोडून कुठंच जात नाही. अखंड वास्तव्य, अखंड तिचं कृपाछत्र आपल्याला प्राप्त होतं आणि या अशा घरात कधीच कशाला कमी पडू देत नाही. अशा घरात लेकराबाळांची भरभरून प्रगती होते आणि आपल्याला सुद्धा प्रगतीचे मार्ग मिळत राहतात. म्हणून महिलांनो, आषाढ संपण्याच्या आत आपल्या देवघरात किंवा गावदेवी मंदिर असेल तिथं जाऊन जरी सेवा केली किंवा घरातल्या घरात साध्या बोळ्या मनाने जरी सेवा केली जरूर